की बराच तुला सांभाळून घेतलाय. मी हे नाही म्हटलं. असू दे, दुसरं काय बोलत नाही आपण. पहिल्याच माझ्या पॉइंटवर आले की गुलाबी साडी, बरोबर ना. गुलाबी साडी बुवा, त्याच्यातून मी चांगलं सांगितलं त्या तुका दिसला नाही आणि तू दुसरा काहीतरी बोललास की बुवा अहो ना अरे वर आले बुवा. मी सुरुवातीकच विचारलंय तुका चालत ना, तू हा बोललास. रे बुवा, आपण काय बोलतो हे शिकायला आपलं पूर्ण आयुष्य जातं बुवा. तू सुरुवातीक हा बोललास, उद्या युट्यूबच्या माध्यमातून बघ आणि स्वतःचं आत्मपरीक्षण कर. आणि दुसरं तू माका विषय सांगतस की बुवा सुरुवातीकच सांगितलं काय, हे लुक ॲट मी. जेरी माझ्या अंगावर केस नाही तेवढे काय तुका रिक्वेस्ट लिहिलेली. अरे हो तुझं भ्रम खुळ्या, इकडे बघ, लक्षात घे तुझं यो भ्रम. आताच्या जगात या प्रेम बिम काय नसता, कधी जातील ना सगळे केसासाठी उठून घेतील. असू दे, पण तू आणि काय सांगितलं आणि माहिती आहे की तिकडे ते राजमुद्रेचा अर्थ सांगलास, तिकडे तुला गाडी घालतं. तर काय चुकला त्याचं परीक्षण तू स्वतः कर. बाहेर गेल्या गेल्या माका दोघ जण भेटले आणि सांगतात हाय ते सांगते बांगलादेश म्हणून सांगतात काय चुकला हा त्या स्वतःचं तू आत्मपरीक्षण कर. कारण बुवानी पहिल्याच सांगितलं नाही की जनक बुवा काय बोललो की आता फेब्रुवारी चालू झालो, रोज डे प्रपोज डे. उद्या खालचं होतं मला माहिती नाही, पण परवा मी बोललोय की हक डे. हक डे म्हणजे बुवा इंग्लिश मध्ये हक डे म्हणजे मराठी मिठी मारण्याचा दिवस. आणि तू काय म्हणतस की बुवा सुरुवातीकच हक डे काढला आणि तू सुरुवातीक काय बोललस काय ते फॉ उडव, तेव्हा तुका दिसला नाही रे. पांचाळ बुवा कदम बुवांचं तू नाव घेतस आणि सांगतात पोस्टरवर काय अभिषेक सिरसाट बुवा दुर्वास गुरु बुवांचं नाव लावलं. सुरुवातीक तू युट्यूबच्या माध्यमातून उद्या घरात जाऊन बघ, नसला तर आपले शिंदे तुषार शिंदे त्यांच्याकडनं ती व्हिडिओ घे आणि स्वतः बघ. तू काय बोललास सुरुवातीकच फॉ उडव बुवा बोललास ह्या तू वाच, त्याचा स्वतःचं आत्मपरीक्षण कर, नंतर बुवा दुसऱ्याक बोल. मी फक्त हक डे एवढाच म्हटलंय, त्याचा अर्थ तू उलट घेतलास आणि स्वतः सुरुवातीक जेव्हा फॉ उडव म्हटलंस त्या तुका दिसलं नाही. म्हणजे बुवा आपण जेव्हा मंडळी काय आपण जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतो ना तेव्हा आपल्याकडे बुवा 4 बोट असतात. या लक्षात ठेवूनच बुवा बोलूचं असतं. काय बुवा हे आय लव्ह यू. हा बघ दुसरा काहीतरी दुसरा बराच काय नाही काय सांगितलं नो. माझ्या हगडेचा विषय झालेलो हा, त्यामुळे तुका सांगले तू सुरुवातीकच जो शब्द वापरलंस त्याच्यापेक्षा तरी माझं हगडे ह्यो शब्द कितीतरी पटीन चांगलो होतो, कितीतरी पटीन चांगलो होतो असं मला वैयक्तिक तरी वाटतं. बाकी भजनी श्रुतीजन काय तर ठरवतील की कोण बरोबर होतो कोण चुकीचा. कारण सुरुवातीकच तू शब्द वापरलं, मी तो शब्द सुरुवातीकच काढलाय नाही का. जाऊ दे, ही चूक मी पहिलीच काढली असती, पण नाही मका नाही काढूच होती आजच्या दिवशी तरी. शक्यतो आजच्या दिवशी तरी ती मका काढूची नव्हती. कारण माझा एक समज होतो की सुशांत जोईल आणि प्रथमेश जनक ही जोडी एक अशी होय की भजन आणि भजनाच्या माध्यमातून प्रबोधन लोकांपर्यंत, असं एक माझा समज होतो बुवा. बक्षीस आलं त्या वाचतंय 2 मिनिटं थांब. या ठिकाणी बुवा योगेश पांचाळ त्यांनी प्रश्न पाठवला. या प्रश्न आहे की घेऊ ना कारण सध्या बुवा सांगला खरी परिस्थिती आहे ह्याच्यावर पण उद्या निषेध करते. त्या बघलं त्या काय तर पाठवलं आणि त्याच्यात माझं नाव हा. अरे माकाच माहिती ना कुणी टाकलं नाही ते नाव. हा मग तुझ्या खाली वाल माझा बघ. असू दे, प्रश्न तिने टाकलं नाही. या प्रश्नाचं उत्तर द्या बुवा. सुशांत बुवांना द्या असं त्यानं पाठवलं ना की भक्त पुंडलिक मागच्या जन्मी कोण होता आणि त्याचं मागच्या जन्मीचं नाव सांगा. ठीक आहे, 100% गजराच्या माध्यमातून. 1 मिनिट जरा पाठी दे मका, थोड्या वेळ देते तुला जरा थांब. 100% ह्या प्रश्नाचं उत्तर गजराच्या माध्यमातून तुमका देईन मी.
रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचबरोबर कैलासवासी अजित कानडे यांच्या स्मरणार्थ संतोष सोनू कानडे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद 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 धन्यवाद. असू दे, दुसरा विषय बुवान काहीतरी घेतला की दिसण्यावर जाऊ नको बुवा. जनक बुवा जरी दिसूक काळो बाळो असलो तरी जनक बुवाचं हृदय बुवा लय मोठा. कारण आपली दोस्ती समजायला वेळ लागेल, पण जेव्हा जनक बुवाची दोस्ती समजेल ना बुवा तेव्हा तुला वेळ लागेल. वेळ हे लक्षात ठेव. जनक बुवाची दोस्ती आहे ना, अजून तुका समजली नाही. जर तुका समजली ना तर ओंकारला विचार. तो माणूस माझ्यासाठी 70 किलोमीटर ट्रॅव्हल करून डबल बारी बाजूक माझ्याकडे कुंकवणं द्यायचो आणि तिकडनं आम्ही पुढे जायचो. बुवा एकदा जोरदार टाळे त्याच्यासाठी. 70 किलोमीटर तो बाईक करून यायचो. ह्याच्या गावासून ना तो त्याच्या गाव बोलवा. आणि दुसरं काहीतरी विषय सांगितलं. दिनेश आई रे येड्या, हे लुक ॲट मी, आय कॅन वाकडा यू कॅन तुकडा, खा चुलीची लाकडा, नन ऑफ युअर बिझनेस कल्चर वॉन्टेड टू स्काप. या इंग्लिश लक्षात घे, या पण शिकूचा लागता. तर तू काहीतरी थांब. दिनेश आई बुवा येड्या, ती माझी जवळपास नाही म्हटलं तरी 35-40 बारी होती असत जी मी दिनेश आई फोन करून केलं. खोटा वाटतं ना त्याका विचार. तुझ्या मंडळात माणूस हा, लोका तरी बदलू नको. आणि नितेश बाई बुवा हे या नाडणगावचे विचारायचे, बाहेर जाऊन कोणाक तरी नितेश बाई कोण. नितेश बाई बुवा हे नाडणगावचे सन्माननीय आमचे संतोष बुवा शिरसेकर यांचे शिष्य. आणि त्यांच्या बरोबर माझी पहिली बारी झाली आणि त्यांनी मला सांभाळून घेतलं. आणि ह्या मी सांगत, तू काय याला सांगतोस रे, म्हणजे काय पण वड्याचं तेल वांग्याला लावतोस. मी सांगत त्याला गजराच्या माध्यमातून 100% मी प्रयत्न करणार तो सांगूचो. कुमारी श्रीजा मनीष कांबळी फनसे गावकरवाडी यांच्याकडून हे 101 रुपयाच्या पारितोषिकाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचबरोबर कैलासवासी वैभवी कानडे हिच्या स्मरणार्थ कुमारी विनया विश्वनाथ कानडे यांच्याकडून हे 101 रुपयाच्या पारितोषिकाला स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय माहिती, आपण बोलताना बुवा विचार करायचा. कारण मंडळी तुम्ही सुशांत जोईल बुवांची बारी बघत असाल, पण सुशांत जोईल बुवा चांगलं ओळखून की प्रथमेश जनक बुवा ही काय चीज आहे बोलण्याच्या बाबतीत तरी. असू दे, दुसरा त्या 14 मात्राचा घेतलंस. हे इकडे बोल. अरे प्रॅक्टिस पण नाही केली, इलो तो डायरेक्ट इकडे इलेलो. मग त्याच तुला सांगतोय का, एक तर म्हणतोस तुम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं, म्हणजे गोड बोलून जाऊ दे, बाकी मी काय पुढचं बोलत नाही. आणि 2-4 म्हणजे मुद्दे बुवा मी फक्त तुझं वाईट तेवढं नव्हतं, चांगलंच सांगते. कारण ते गाणं बुवानी सांगितलं नाही की त्याच्यावर आक्षेप घेतला कोणता बुवा गुलाबराजा. पण या युट्यूबच्या माध्यमातून उद्या जाऊन दे. आज प्रथमेश जनक बुवाचा शब्द की जो गुलाबराजा आहे, ह्या गाणं फक्त कुणी फेमस करणार असेल तर ते सुशांत जोईल बुवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या गाणं 100% सुशांत जोईल जे म्हणतात ती सर कोणाकच येणार नाही. एवढा पण मी सांगू शकतो स्टेजवर बसून. बाकी तुझ्या नजरेत कोण असत तर तू सांग, पण माका तर तुझाच आवडता. काय गाणं असू दे. 2-3 मुद्दे बोलचे होते ते मी फेडलाय. आणि दुसरा एक राहिलो मुद्दो की कुत्र्याचो काय, कुत्र्याचो खा काहीतरी ते ओव्या म्हणून दाखवलं राजीच्या. हे येड्या, तू कोणाकोणाचं खाल्लं घास लहानपणी. असू दे, त्याच्यावर मी काही जास्त बोलत नाही. आणि ते आजोबा बिचारे बाजूक बसले, त्यांना सांगितलं तुमका म्हणता उगच नाही बसवले, ते बघ उठून गेले. बघ ते येऊन दे, पण ते उठून गेले. तू त्यांना बोललंच तसो. त्यांच्या आजोबाने तुमका जर त्या लागला असत तर येऊन बसा पुढच्या वेळी. तर तुमका बोललं त्या माका लागला, माका वाईट वाटला. माहिती आहे तुमका म्हणता उगीच हे येड्या, त्यांना 100 रुपये द्या जाताना त्याच्यात. बघा शब्दात पाठी फिरायचं नाही. होय ना, त्यांना तू बोलला घरी ते तुझ्या प्रेमात तुझ्या बाजूक बसले आणि तू त्यांना बोलतोस की असं मुद्दाम माझा बाजूक नाही बसव. आणि दुसरा तिकडनं कोणतरी बोलले, अरे म्हणता आधी सांगितलं 70 वर्षापूर्वी त्यांनी पांचाळ बुवा, कदम बुवा, पाटील बुवांची भजनं ऐकलं आणि नंतर त्यांना काय म्हणतोस म्हणता जवानी दिलाच वाटता. ते मला उठून गेले. ते बघ, अरे बघ, अरे सगळ्यांना तू घालवूक लागलं. अशी किती जण होती
तुझी रुपावळ होईपर्यंत सगळे उठून गेले घरात. सगळ्यांना काय बोलून बोलून याला हकलवून लावला. आणि दुसरा तो एक विषय राहिलो की तुझ्या म्हणता जेवढ्या अंगावर केस नाही बुवा तेवढे म्हणता माझ्याकडे म्हणता रिक्वेस्ट बुवा एक माझी विनंती आहे तुका कळकळीची लहान भाव समजू त्या रिक्वेस्टच्या नादात लागू नको. आणि शक्यतो ह्या क्षेत्रात जर तुका पुढे जायचं असत, मी लहान आहे तुझ्यापेक्षा तरी पण ह्या क्षेत्रात जर तुका पुढे जायचं असत तर ह्या भानगडीचे 100% असत. माझा हय जमलेल्या तरुणांका एकच विषय आहे की जर तुमचा प्रेम असत तर 100% तुम्ही करा, पण एका बरोबरच आयुष्यभर करा. बरोबर की नाही? नाही ते ह्याच्यासारख्या जर करशा हे हनी असू दे, पण ह्या भानगडीत तू पडू नको शक्यतो. आणि ह्या क्षेत्रात हस म्हणून तर आणि चांगला आवाज आहे 100%. माझ्यापेक्षा उत्कृष्ट आवाज बुवांचा. ह्या भानगडीत पडू नको. पण एक तुमका गंमत सांगूची म्हणून अहो असाच झाला ह्याचा आता विषय काढला म्हणून सांगतोय. असाच झाला एक पोरगी ह्याला आवडायची कॉलेजमध्ये, एक पोरगी ह्याला आवडायची. पण जेव्हा जेव्हा होती का विचरूक जायचो तेव्हा ती एकच गाणं म्हणायची, धीरे धीरे से मेरे जिंदगी में धीरे धीरे से मेरे दिल को असं ती म्हणायची. काय ह्याका काय वाटला वर म्हणताय की ज्या काय आपण करतो त्या करूया, पण सगळं हळूहळू करूया, एकदम डायरेक्ट प्रेमात पडूया नको. बरोबर की नाही? एकदम डायरेक्ट प्रेमात पडूया नको. म्हणून हे ना 2-3 वर्ष वन साइड लव्ह ह्याचा 2-3 वर्ष काढला आणि 2-3 वर्षांच्या पोरात विचारू केलो बेबी आय लव्ह यू म्हटल्याबरोबर जाऊन बघता तर ती 2 पोरांची आवाज बरा त्या झाला. त्याच्यानंतर रोज ह्यो त्याच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय, रोज त्याच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय. त्या पोरगा लगेच काय विचारता रे सुशांत, कारण यो हनी ना, अरे हनी गुलाबी साडी हे आजकाल सगळं गुलाबी लागता बाबा, लक्षात घे. सध्या टेस्ट पण चालू आहे माहिती आहे ना तुला, पिंक बॉल टेस्ट. कधी बघितलं क्रिकेट? असू दे. तर विषय काय माहिती आहे की रोजीच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय, रोजीच्या घरासमोर ना 2 नंबर का जाय. त्या पोरगा विचारता रे सुशांत तुझ्यात आणि माझ्यात काय नाही, तू माझ्या घरासमोर ना 2 नंबर का कसे जात? हो आणि इतकं हुशार तिका सांगता तुका म्हणता दाखवू की तू माझ्याशी प्रेम केलंच नाही म्हणून मी काय उपाशी मरत नाही. आणि त्या फॉलो रिक्वेस्ट ज्या काय रिक्वेस्ट दिलेल्या त्या पोरींका तो मेसेज करता काय हे राग नाही येता, राग येणार ना निर्लज्ज माणूस. तर विषय काय त्या पोरीक मेसेज करता हे हनी तुका आज बघ जाय बोल हनी ना ऐकवले ते नाव नाही माझा जनम हनी तू दिसतस माझ्यासारखं म्हणून तुका मी हनी म्हणतोय. विषयाशी माझा फोड असू दे. पण विषय काय झालो त्या फॉलो रिक्वेस्ट वाल्या पोरींका मेसेज करता तू जर हसत असशील तर तुझा हसू पाठव, तुझा रडत असशील तर तुझा रडू पाठव. तिकडनं लगेच मेसेज येलो मोरियत भांडी घासते घरकटा पाठवू. आता ती हसतच ना. अरे मगाचपासून तो काय लावलंच ह्या असं आणि त्या तसं. अरे समाज प्रबोधन, अरे बुवा मी सुरुवातीक समाज प्रबोधन सांगलंय की इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टी वापरा, मी नाही म्हणत नाही, पण किती वापरायच्या ह्या आपल्यावर आहे. पबजी खेळा मी नाही म्हणत नाही, मी स्वतः सुद्धा खेळतोय, पण तो किती खेळायचो, किती मर्यादा त्याची असावी ह्या सुद्धा. बुवा वेडी झाली पोरा ह्याच्या नादात. ह्या सांगितलंय त्या तुका दिसला नाही, तुका गुलाबी साडी बरोबर दिसली रे. बघ ह्या कलियुगात जो कली आलोय तो कसं आलोय, त्याचं एक हात आपल्या जिभेवर आणि एक हात आपल्या लिंगावर आहे. कारण एक मंडळी लक्षात घ्या, जर आपले डोळे चांगले असतील, तर आपण जगाच्या प्रेमात पडतो, आणि जर बुवा आपली जीभ चांगली असेल ना तर जग आपल्या प्रेमात पडतो. लक्षात घे हनी. असू दे. आणि दुसरा माझ्यावर इलो की म्हणता दिसण्यावर जाऊ नको. हे बुवा तू टाइमपासच न रे, तो टाइमपास पिक्चर बघितलं त्याच्यात तो फॅन्ड्री होतो तो मी.
थायरॉइड मधलं तो नाही, तो एवढं गोरं दिसता मला, मीच काम दिसतोय. तो फॅन्ड्री मध्ये काय टाइमपास काय तो, त्याच्यात तो काम केलं ना, तो मी आहे, लक्षात घे. मग साधं सुद्धा समजू नको. कारण काय माहितीये, महिला वर्ग इकडे बसलाय, तुम्ही बघला असाल की एक टीव्हीवर ऍड येतात, एका बाजूला डव लावला आणि एका बाजूला साधारण साबण लावला. ही बघा हेळ्याची फळा घासलेली होती सगळी, त्याच्यामुळे ही अशी गोरी गोरी कांती आहे. अरे तुकतुकीत कांतीचा जनक बुवा, लक्षात घे. तर विषय काय की एका बाजूला डव लावला आणि दुसऱ्या बाजूला साधारण साबण लावला. मी पण म्हटलं बघूया करून होता की नाही असा, पण मी डोका चालवला. काय समजा एका बाजू डव लावलं आणि एका बाजू साधारण साबण लावलं आणि डवने जर गोरं झालं तर एकच बाजू गोरी होईल, म्हणून काय केलंय पूर्ण तोंडात डव लावलं. वा, घेण्यासारखा विषय आहे बघा. पुऱ्या तोंडात मी डव साबण लावलंय आणि आज तो 7 दिवस मी ही टेस्ट केली, कसली डव साबणाची, तोंडात लाव. 7 दिवस मी ही टेस्ट केली, आज तो डव साबण त्या निरमा पावडर मध्ये घातलेला, तर तो काय पांढरा होईल. वा, कलर काय हा, तो पैसा वापर जनक. वा ही वा, इकडे बघे 2 मिनिटाचा फोन. कोण आहे एवढ्या रात्री तू काय जागा, हे येड्या नाही. तुझे फक्त मी मुद्दे पडले, त्याच्या बाहेर मी काही एक बोलूच नाही. हो, तुझ्या मुद्द्यांच्या बाहेर मी 100% जे बोललेले शब्द ते माझे सुशांत बुवा सारखे इकडे तिकडे नाही ढकलणार बुवा, हे मी आज ग्वाही देते बुवा, लक्षात ठेव. पंचरत्नाचा अतिशय सुंदर बुवा तुम्ही सांगितला, शिवाजी महाराजांनी सुद्धा अतिशय सुंदर सांगितलात, पण ऐकून तरी हे पुढचं सांगता मका. असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा तू चांगलं सांगितलंस, मी नाही म्हणत नाही, अतिशय सुंदर होतं ते. त्याच्यासाठी तुला बक्षीस सुद्धा येईल. 100% छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आणि जमल्यास एक पोवाडं सुद्धा आपण गजरात घेऊया बुवा, कारण जास्त वेळ नाही घेणार. तू वेळाचं महत्व सांगतस, वेळाचं महत्व सांगता अरे बुवा तुझ्या रुपयावर किती वेळ झाला तो बघ, आणि तू माका सांगतस की रुपयावर कमी कर. वा, माणसं तू उठून गेली, तुझा ऐकून सगळा तो ऐकून सगळा उठून उठून गेली, लक्षात ठेव. असू दे, जास्त काय वा तुझ्या पॉइंटच्या बाहेर मी या ठिकाणी काही जास्त बोलले नाही, की बोलणारही नाही. मी आज जरा विचारच केले होते की बारी सुरुवातीपासूनच जरा नमती करायची का, हे का तर खैतरी थोडी पुढे जावतो, लक्षात घे. पण आज त्यांनी आमका बोलवलं नाही, म्हणजे त्यांचे पैसे सुद्धा फिटू हवे, त्या सुद्धा तेवढाच महत्वाचं. असू दे, 100% शिवाजी महाराजांवर एक पोवाड या गजराच्या माध्यमातून सादर करतो. आता मात्र रुपावळीकडे वळतो, नंतर बुवांचा गजर आहे.